चंद्रपूर जिल्ह्यात टाकणी जेणा बेलोरा कोळसा खाण क्षेत्रातील बेलोरा गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न चिखडला असून 80 ते 100 एकर जमिनीची कंपनीने विक्री करून दिल्याशिवाय ग्रामदैवत बंगाराम मंदिर हटवू दिले जाणार नाही, असा आक्रमक इशारा खासदार प्रतिभा दानोरकर यांनी दिला. चंद्रपूर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणावर अंतिम शिक्कामोर्तब करून अध्यक्ष व सभापती पदांचे आरक्षणही जाहीर झाले. नगर परिषदांच्या प्रारूप प्रभागावर सध्या सुनावणी सुरू आहे. दरम्यान राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मुदत मागितल्याने निवडणूक पुन्हा लांबणीवर गेली. जिवती तालुक्यात पंचायत समिती जिवती व जिल्हा परिषदेच्या समावेशित शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सहाय्यक साधनाचे वाटप करण्यात आले. यामध्ये 20 विद्यार्थ्यांना व्हीलचेअर, सीपी चेअर, श्रवण यंत्र, रोलेटर व शैक्षणिक किट मोफत देण्यात आले. विसापूर तालुक्यात शेती शिवारातील पाण्यात रस्त्याची दुरवस्था ही विसापूर येथील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये हे रस्ते चिखलमय होऊन वाहतुकीस अपार अडथळा निर्माण होत आहे, ज्याचा मोठा फटका शेतकऱ्यांबरोबरच शेतमजुरांनाही बसत आहे. चंद्रपूर येथील ओरिएंटल इन्शुरन्सच्या मंडल कार्यालयात स्थापना दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्वेअर तसेच अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात NM पुगले ट्रस्ट संचलित रिनायसन्स पॉलिटेक्निक चंद्रपूर येथे राष्ट्रीय कॉन्क्रीट दिवसानिमित्त रिसेंट ट्रेंड इन कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चंद्रपूर जिल्ह्यात श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था वणीची 36वी वार्षिक सर्वसाधारण सभा वसंत जिर्निंग हॉल येथे उत्साहात पार पडली. सभेत संचालक सुरेश बर्डे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. नागभीड तालुक्यातील सावरगाव येथे मंगळवारी दिनांक 16 रोजी दुपारी घडलेली एक दुर्दैवी घटना संपूर्ण गावाला सुन्न ठरणारी ठरली. एका नागरिकाच्या अंत्यविधीसाठी गेलेल्या इसमाचा बोकडा नदीतील खोल डहात बुडून मृत्यू झाला. प्रमोद जिंगरू झिंद्रे असे मृतकाचे नाव आहे. बल्लारपूर तालुक्यात मराठवाडा मुक्तीच्या कारवाईसोबतच त्याच दिवशी जिल्ह्यातील वर्धा नदीवरील बल्लारपूर जवळील दुधली पुलावर निजाम विरुद्ध भारतीय जवानांनी पोलीस कारवाई केली होती. या क्रांतिकारी कारवाईने राजुरा तसेच आंध्र प्रदेशचा भूभाग निजामपासून मुक्त झाला. राजुरा मुक्ती दिनाच्या निमित्ताने इतिहासाच्या पानातून या घटनेला उजाळा मिळाला. मूल तालुक्यातील चिरोली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 18 गावातील रुग्ण उपचारासाठी येतात. 2 वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पद मंजूर आहे, मात्र एकाचा कंत्राटी कालावधी संपल्याने संपूर्ण भार एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर आला. त्यामुळे रुग्णावर उपचार व्यवस्थित होत नसल्याने पोंभुर्णा तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात धाव घ्यावी लागत आहे. नागभीड तालुक्यात ताप, खोकला, सर्दी व टायफॉइड या साथीच्या आजारांनी जोर धरला. नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी रुग्णांच्या रांगा लागत आहे. या आजारांचे रोज 300 ते 350 रुग्ण तपासणी करून घेत आहेत. या तपासणीत 150च्या आसपास रुग्ण टायफॉइडने बाधित असल्याचे निष्पन्न होत असल्याची माहिती आहे. तालुक्यातील इतर 5 प्राथमिक आरोग्य केंद्राची परिस्थिती वेगळीच आहे. सावली येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत बांधकामाची सुरुवात झाली. सध्या अस्तित्वात असलेल्या ग्रामीण रुग्णालयात 30 खाटांची क्षमता आहे. याच ग्रामीण रुग्णालयाची क्षमता 50 खाटांपर्यंत वाढवण्यात आली असून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा प्राप्त झाला. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांना सुयोग्य आरोग्य सेवा मिळणार असल्याने नागरिकांमध्ये आनंद पसरला आहे. घुग्गु शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी त्यानुसार मूलभूत नागरी सुविधा अद्यापही अपुऱ्या आहेत. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नाल्यांची नियमित स्वच्छता न होणे, बसस्थानक परिसरातील वाहतूक विस्कळीत होणे तसेच अतिक्रमणाचे वाढते प्रमाण या समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देणे आवश्यक आहे, अशी नागरिकांची मागणी आहे. वररा तालुक्यात पती पत्नी व मुलगा दुचाकीने वरिऱ्यातून बिहापूरकडे जाताना टँकरने धडक दिल्याने पत्नीच्या जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दिनांक 16 रोजी सकाळी 8 वाजता शेगाव बुद्रुक येथे घडली.